Problem number 8. The sum of two angles is 5 pi radian and difference is 60 degree. Find their measures in degrees. ओके, तर आपल्याला डिग्रीमध्ये त्यांचे अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत. गिवन काय, टू अँगल्स दिलेत, लेट एक्स अँड वाय बी ते टू अँगल्स. आपण ते अँगल्स एक्स अँड वाय कन्सिडर केलेले आहेत. देअरफॉर सम दिलेले आहे. देअरफॉर अँगल्स इन डिग्रीज घेऊयात आपण, इन डिग्रीज. ओके ओके, आपल्याला डिग्रीजमध्ये कन्वर्जन करायचं आहे. देअरफॉर एक्स प्लस वाय काय दिलेलं आहे आपल्याला, 5 पाय रेडियन. ओके, ह्याचंच डिग्रीमध्ये कन्वर्जन केल्यानंतर काय होईल, 5 पाय मल्टिप्लाय बाय 180 डिवायडेड बाय पाय. पाय पाय कॅन्सल, 18 5 जा. देअरफॉर एक्स प्लस वाय इक्वल टू काय येणार, 900 डिग्री. ओके, देन अँड देअर डिफरन्स इज 60 डिग्री अँड एक्स मायनस वाय इक्वल टू किती दिलेला आहे, 60 डिग्री. तर इक्वेशन 1 आणि 2 कन्सिडर करूयात आणि आपण आता ॲडिंग करू. ॲड इक्वेशन 1 अँड 2. ओके, तर एक्स प्लस वाय इक्वल टू 900 डिग्री, एक्स मायनस वाय इक्वल टू 60 डिग्री. देन ॲडिशन केले तर वाय कॅन्सल होईल. देअरफॉर 2x इक्वल टू 960 डिग्री. देअरफॉर x इक्वल टू 960 डिग्री डिवायडेड बाय 2. देअरफॉर x इक्वल टू किती येणार, 480 डिग्री. ओके, तर x ची व्हॅल्यू डिग्रीजमध्ये ऑब्टेन केली आपण. पुट x इक्वल टू 480 इन इक्वेशन 1. पुट x इक्वल टू 480 डिग्री इन इक्वेशन 1. ओके, काय होईल, 480 डिग्री प्लस y इक्वल टू 900 डिग्री. देअरफॉर y इक्वल टू काय येणार, 900 डिग्री मायनस 480. देअरफॉर 420, y इक्वल टू काय येतो, 420 डिग्री. देअरफॉर अँगल्स आर काय असतील, 480 डिग्री अँड 420 डिग्री. ओके, तर या ठिकाणी आपला प्रॉब्लेम नंबर 8 फिनिश होतोय. आपण लगेच 9th प्रॉब्लेम सॉल्व करूयात. ओके, द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशो 3:7:8. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रेडियन. ओके, तर आपल्याला गिवन आहे, तर ठीक आहे, लेट अँगल्स ऑफ ट्रायंगल आर. ठीक आहे, तर रेशो दिला असेल तर त्याला काय दिलं तर कॉन्स्टंट व्हॅल्यू मल्टिप्लाय करतो तो आपण, 3x 7x अँड 8x. ठीक आहे, तर आपण ते जे ट्रायंगल्स आहेत त्यांना रेशोजमध्ये दिल्यामुळे आपण 3x 7x अँड 8x कन्सिडर केलं. देअरफॉर 3x प्लस 7x प्लस 8x इक्वल टू काय येणार, 180 डिग्री. ओके, आर इन डिग्रीज. ओके, आपण हे डिग्रीजमध्ये कन्सिडर केलं असं कन्सिडर करू, इन डिग्रीज. हे काय आहे तर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. ओके, देअरफॉर काय होईल, 7 प्लस 3 10 प्लस हे 18x इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर x इक्वल टू काय येणार, 180 डिवायडेड बाय 18. देअरफॉर x इक्वल टू ऑब्टेन होईल 10 डिग्री. ओके, देअरफॉर 3x इक्वल टू काय येणार, 3 मल्टिप्लाय बाय 10 इक्वल टू 30 डिग्री. ओके, अँड हे डिग्रीजमध्ये झालं. मी इथेच कंटिन्यू रेडियनमध्ये पण सॉल्व करतो. 30 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. एक्झाममध्ये तुम्ही मात्र जरा प्रॉपर लिहिल्या. तर हे काय येणार आहे, पाय बाय 6 रेडियन. तर हे किंवा ह्याला एवढं काही दाखवायची गरज नाही, ब्रॅकेट पायच्या वरती रेडियन दाखवला तरी सफिशियंट आहे. ओके, देन 7x इक्वल टू काय येणार, 7 मल्टिप्लाय बाय 10. एक्सची व्हॅल्यू 10 आहे आपली, इक्वल टू 70 डिग्री. तर हे झालं डिग्रीजमध्ये अँगल्स. देन इक्वल टू येणार 70 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 इन
रेडियन. तर हे काय होणार 7 पाय बाय 18 रेडियन. तर हे रेडियन आणि डिग्रीजमधले आन्सर्स स्टार्ट आहेत आपले. अँड 8x इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय 10 इक्वल टू 80 डिग्री. ओके, देन इक्वल टू काय येणार 80 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 रेडियन. तर 2 4 जा 2 9 जा. तर हे काय झालं 4 पाय रेडियन बाय 9. ओके, तर हे आपले आन्सर्स फाइंड आउट झाले. देअरफॉर अँगल्स in degrees are 30 degree, 70 degree and 80 degree, and angles in radians are pi by 6 radian, 7 pi by 18 radian and 4 pi by 9 radian. ओके, तर या ठिकाणी आपला प्रॉब्लेम नंबर 9 पण फिनिश होतोय. प्रॉब्लेम नंबर 10. द मेजर्स ऑफ द अँगल ऑफ अ ट्रायंगल आर इन AP means arithmetic progression and the greatest is 5 times the smallest or least. Find the angles in degree and रेडियन. ओके, तर आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे. 3 अँगल्स असतील तर आपण काय कन्सिडर करतो a मायनस डी, ए अँड a प्लस डी. ठीक आहे, तर डिफरन्स कॉन्स्टंट असतो अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये. लेट अँगल्स बी a मायनस डी, डी अँड a प्लस डी इन डिग्रीज. ओके, हे कशात कन्सिडर करतो आपण इन डिग्रीज. ओके, आता हे जर डिग्रीजमध्ये असतील देअरफॉर हे ट्रायंगलच्या अँगल्स आहेत. ओके, लेट द अँगल्स ऑफ ट्रायंगल, इथं मी ऑफ ट्रायंगल कन्सिडर करतो. ठीक आहे, देअरफॉर काय आलं ए मायनस डी प्लस डी प्लस ए प्लस डी इक्वल टू काय असणार आहे 180 डिग्री. हे काय प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. देन देअरफॉर प्लस डी मायनस डी कॅन्सल अँड 3a इक्वल टू काय आला 180 डिग्री. देअरफॉर a इक्वल टू ऑप्टेन काय होईल आपल्याला 180 डिग्री डिवायडेड बाय 3. देअरफॉर a इक्वल टू आहे 60 डिग्री. ओके, देन नेक्स्ट गिवन काय दिलेलं आहे तर द ग्रेटेस्ट इज द 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. अँड इथं लिहूयात अँड फ्रॉम गिवन ग्रेटेस्ट अँगल किती आपला a प्लस डी. ठीक आहे, आणि स्मॉलेस्ट किती येणार a मायनस डी. तर a मायनस डीचा हा 5 टाइम्स आहे. तर ह्याच्यावरून आपल्याला डीची व्हॅल्यू फाइंड आउट होईल. मीन्स a प्लस डी इक्वल टू 5a मायनस 5d. तर d ह्या साईडला आणला आणि a अदर साईडला नेला आपण. तर काय होईल d प्लस 5d इक्वल टू 5a मायनस a. देअरफॉर हे काय येणार 6d इक्वल टू 4a. देअरफॉर d इक्वल टू येणार 4a डिवायडेड बाय 6 आणि a ची व्हॅल्यू काय आहे. देअरफॉर d इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय 60 मल्टिप्लाय बाय 6 आणि ह्याला लिहू आपण फ्रॉम 1. तर ह्याला मी कन्सिडर करतो 1. 6 10 जा. देअरफॉर d इक्वल टू काय येणार आहे 40. ओके, तर ओके ए आणि डीच्या व्हॅल्यू जे आहेत ते आपल्याला ऑप्टेन झालेले आहेत. देअरफॉर अँगल्स ऑफ ट्रायंगल आर ए मायनस डी इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती 60 डिग्री मायनस 40 डिग्री इक्वल टू काय येणार आहे 20 डिग्री. अँड रेडियनमध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला 20 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. तर हे 009. तर हे काय झालं पाय बाय 9 रेडियन फर्स्ट अँगल्स. ओके, देन डी इक्वल टू किती येतोय सेकंड अँगल 40 डिग्री. तर हा झाला 40 डिग्री इक्वल टू काय येणार 40 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 रेडियन. तर हे झालं 2/9 मीन्स हे येणार पाय बाय 9 रेडियन. ठीक आहे, रेडियनमध्ये. देन थर्ड अँगल a प्लस डी अँड a प्लस डी इक्वल टू 60 प्लस 40
इक्वल टू काय येणार 100 डिग्रीज इक्वल टू काय असणार 100 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 हे 5/9 तर हे काय झालं 5π/9 रेडियन. ओके तर आपले अँगल्स फाइंड आउट झालेले आहेत. पाहिजे तर आपण सेपरेटली लिहू शकतो. देअरफॉर अँगल्स इन डिग्रीज आर किती तर 20, 40 and 60 डिग्री 100 डिग्री 20 डिग्री 40 डिग्री अँड मी काही रॉंग केलं का 20 D = 40 आणि 100 डिग्रीज. तर A + G जो डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट नाही राहिलेला आणि ॲडिशन 180 येते का आपली 100 + 40 140 आणि नाही काहीतरी रॉंग झालेले. A इज 60 डिग्री D इज 40 डिग्री 20 आला. A + D आपण इथे अँगल जो आहे तो A अँगल असतो. ते मिस्टेक केली मी. इथं पण A कन्सिडर केला आपण पण इथं जरा तिथं D कन्सिडर केलं मग रॉंग झालं. A = काय येतो तर A = आहे आपला 60 डिग्री तर इथं अँगल आला पाहिजे 60 डिग्री. जर मी हे 60 डिग्री कन्सिडर केलं तर हे काय होणार 6 1 आणि हे 6 3 येईल आणि इथं काय येईल π/3 रेडियन. ठीक आहे म्हणजे 20 डिग्री 60 डिग्री आणि 100 डिग्री येईल. ठीक आहे असं क्रॉस चेकिंग करता आलं पाहिजे. आता इथं काय झालेलं तर डिफरन्स कॉन्स्टंट येत नव्हता हे मला फाइंड आउट झालं तर मी लगेच क्रॉस चेक केलं कारण की अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये डिफरन्स कॉन्स्टंट असतो. आणि देन बघितलं तर मला इथं बरोबर जी काही केलेली मिस्टेक होती ती फाइंड आउट झाली. तर तुमचं ज्यावेळेला तुम्ही लक्ष देता प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तर हे असे मिस्टेक्स तुम्हाला कॅच होतात. ओके अँड इन रेडियन्स काय येतं आन्सर तर आन्सर येतं π/9 रेडियन π/3 रेडियन अँड 5π/9 रेडियन. ओके वन्स मिस्टेक जर फाइंड आउट केली तुम्ही तर त्या रिलेटेड जे काही चेंजेस असतात ते पण केले पाहिजेत. तर या ठिकाणी आपला प्रॉब्लेम नंबर 10 फिनिश होतो. प्रॉब्लेम नंबर 11 in a cyclic quadrilateral two adjacent angles are 40 degree and π/3 radian. Find the angles of the quadrilateral in degree. ओके तर व्हॉट इज मीन बाय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल तर जर सर्कलच्या आतमध्ये एखादा क्वाड्रिलॅटरल फॉर्म केला तर त्याला म्हणतो आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे तर तुम्ही कसाही फॉर्म करा. ठीक आहे फक्त त्याचे 4 पॉईंट्स जे आहेत ते त्याच्या सर्कम्फरन्सवरती आले पाहिजेत. आणि अँगल्स किती दिलेला आहे वन अँगल्स गिवन आहे 40 डिग्री आणि अदर अँगल्स गिवन आहे π/3 रेडियन. आपण याला काहीतरी नेम देऊयात A, B, C अँड D. आणि आपल्याला फाइंड आउट करायचे तर ऑल अँगल्स इन डिग्री. तर आपण ह्याला कन्सिडर करूयात x डिग्री आणि ह्याला कन्सिडर करूयात आपण y डिग्री. ओके तर आपल्याला माहीत आहे की ओके मेजर ऑफ अँगल B = आपल्याला दिला π/3 रेडियन. आपल्याला याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल π/3 × 180 डिवायडेड बाय पाय. तर हे किती झालं 60 डिग्री मीन्स हा झाला 60 डिग्री. ओके आपण लिहू लेट quadrilateral ABCD be the cyclic quadrilateral. And measure of angle D equal to x degree and measure of angle C equal to y degree. Therefore okay measure of angle A plus measure of angle C equal to काय असणार 180 degree and measure of angle B plus measure of angle D equal to पण काय असतं 180 degree. हे काय तर प्रॉपर्टी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरमध्ये काय असतं अपोजिट अँगलची ॲडिशन ऑलवेज 180च येते. ठीक आहे तर ही सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी आहे. ओके देअरफॉर ओके तर मेजर ऑफ अँगल ए गिवन आहे 40 डिग्री. देअरफॉर ओके मी ह्याला
ओके, ही प्रॉपर्टी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल लिहिलेलं आहे. हे 1 म्हणतो आणि ह्याला 2 म्हणतो. फ्रॉम 1 मेजर ऑफ अँगल ए 40 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल सी, मेजर ऑफ अँगल सी कन्सिडर केलं आपण y डिग्री, किंवा डायरेक्ट मेजर ऑफ अँगल सी लिहिलं असतं तरी काय अडचण नव्हती. ठीक आहे, इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर y इक्वल टू 180 मायनस 40 डिग्री. देअरफॉर y इक्वल टू 140 डिग्री. ठीक आहे. and from 2 मेजर ऑफ अँगल बी किती आला आपला 60 डिग्री. देन प्लस x डिग्री इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर x इक्वल टू, ह्याला x डिग्री लिहायची गरज नाही. ठीक आहे, मायनस ऑफ 60 डिग्री. देअरफॉर x इक्वल टू येणार 120 डिग्री. देअरफॉर रिमेनिंग, therefore angles of quadrilateral are in degrees are 40 degree, then 60 degree, then 140 degree and 120 degree. ठीक आहे, तर जे 11th आन्सरचे आहेत आपल्या या ठिकाणी फिनिश होते. प्रॉब्लेम नंबर 12. One angle of a quadrilateral has measure 2 pi by 5 radian. ते गिवन आहे समजा, आणि and the measures of other 3 angles are in the ratio 2:3:4. ठीक आहे, अदर अँगल्सचा रेशो किती दिले 2:4:3. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रेडियन. तर हे आन्सर पुन्हा डिग्री अँड रेडियनमध्ये फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर हिअर काय करूयात, हिअर 2 पाय बाय 5 रेडियन इक्वल टू काय येणार 2 पाय डिवायडेड बाय 5 मल्टिप्लाय बाय 180 डिवायडेड बाय पाय. तर त्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करून घेतलं आपण. तर हे झालं 72 डिग्री. ओके, अँड ओके ओके देन angles in ratios are, let the angles in ratios are 2x, 3x, 4x. okay, therefore x in degrees आपण डिग्रीजमध्ये सध्या कन्सिडर करतो. तर इवन रेडियनमध्ये कन्वर्ट केलं तरी कन्सिडर केलं तरी ते तेवढंच राहणार आहे सर. देअरफॉर 72 डिग्री प्लस 2x प्लस 3x प्लस 4x इक्वल टू काय येणार आहे 360 डिग्री. हे काय आहे तर प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी आहे. देन 72 डिग्री अदर साईडला जाईल. तिथे 2 प्लस 3 प्लस 4 किती झालं 9x इक्वल टू 360 मायनस 72 डिग्री. देअरफॉर 9x इक्वल टू काय आला आपला तर 10 मायनस 2 8, 15 मायनस 7 8 आणि 288. देन x इक्वल टू काय येणार 288 डिवायडेड बाय 9. देअरफॉर x इक्वल टू 9 3 जा 27 and 9 2 जा 18 मीन्स x आला आपला 32. ओके, देअरफॉर angles in ratios are, ठीक आहे, रेशोज मधले अँगल्स काय आले तर 2x इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 32 इक्वल टू 64 डिग्री इक्वल टू 64 मल्टिप्लाय बाय डिग्री ॲज वेल ॲज रेडियनमध्ये पाहिजे. तर खरं तर तुम्ही सेपरेटली लिहिणं एक्सपेक्टेड आहे. तर इथं लिमिटेशन्स असल्यामुळं स्पेसच्या मी 1 लाईनमध्येच लिहितो आहे. ठीक आहे, तर इथं 64 आणि हिला 4 डिवाइड केलं तर 4 1 जा 4 6 जा 64. देन 4 4 जा 16 4 5 जा. देन 16 आणि 45ला अजून कशाने डिवाइड होणार नाही आहे. तर येणार 16 पाय बाय 45 रेडियन. देन 3x इक्वल टू काय येणार 3 मल्टिप्लाय बाय 32 96 डिग्री इक्वल टू 96 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180.
तर अगेन 4 2 जा 8, 4 4 जा येईल, इथं येईल 45. तर पुन्हा 3 8 जा 3 8 जाच, 3 1 जा 3 5 जा, मीन्स हे काय येणार आहे 8 π/15 रेडियन. ठीक आहे. देन नेक्स्ट अँगल काय होता, तर अँड नेक्स्ट अँगल होता आपला 4x. therefore 4x इक्वल टू 4 × 32 इक्वल टू येईल 128 डिग्रीज. तेच येणार 128 × π/180. अगेन मी 4 जर डिवाइड केलं तर डिनॉमिनेटर 45 आणि 4 3 जा 4 2 जा. ओके, देन 32 आणि 45. तर देन ओके, हे आन्सर किती येणार 32 π/45 रेडियन. मग झाले सायक्लिक क्वाड्रिलेटरलचे अँगल्स आपण फाइंड आउट केले. देअरफॉर अँगल्स आर इन डिग्रीज, अँगल्स इन डिग्रीज आर डिग्रीजमध्ये किती तर 72 डिग्री, देन 64 डिग्री, then 96 degree and 128 degree, and in radians are 2 π/5 radian, then 16 π/45 radian, then 8 π/15 radian and 32 π/45 रेडियन. तर या ठिकाणी आपला जो प्रॉब्लेम आहे 12 तो फिनिश होतोय.